मंडळी 1952 मध्ये जेव्हा देशात पहिल्यांदा लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा संसदेत 489 जागा होत्या आणि लोकसंख्या सुमारे 36 कोटी होती. आज लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेलेली आहे. पण गेल्या 50 वर्षांपासून जागा मात्र 543 वरती स्थिर आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारनं 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलेले आहे आणि एकाच वेळी 3 मोठी कामं करण्याची तयारी करत आहेत. लोकसभेच्या जागा वाढवून 850 करणं, देशाचा नवीन निवडणूक नकाशा तयार करणं म्हणजेच परिसीमन आणि 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं. पण हे इतकं सोपं नाही. दक्षिणेकडील राज्यांना भीती आहे की त्यांच्या जागा कमी होतील. तसंच विरोधक विचारत आहेत की बंगाल निवडणुकाच्या अगदी आधी इतकी घाई का? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महिला आरक्षण प्रत्यक्षात कधीपासून लागू होईल आणि या सगळ्या घडामोडीत विरोधकांची भूमिका काय, हे सगळं समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, केंद्र सरकारनं 19 सप्टेंबर 2023 रोजी 128वा संविधान सुधारणा विधेयक सादर केला, ज्यामध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी आरक्षित करण्याची तरतूद होती. त्यानंतर 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं आणि 28 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सहीनंतर ते कायद्यात रूपांतरितही झालं. पण तरीही हा कायदा प्रत्यक्षात लागू होऊ शकला नाही, कारण त्यामध्ये स्पष्ट अट ठेवण्यात आली होती की आरक्षणाची अंमलबजावणी नवीन जनगणना आणि त्यानंतर होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतरच केली जाईल आणि नवीन जनगणनेचा डेटा येण्यासाठी अजून सुमारे 2 वर्ष लागू शकतात. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया 2034च्या निवडणुकांपर्यंत पुढे ढकलली जाण्याची शक्यता होती. आणि नेमकं हेच बदलण्यासाठी आता सरकारनं 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलेलं असून त्यामध्ये 131वे संविधान सुधारणा विधेयक 2026, परिसीमन विधेयक 2026 म्हणजेच नवीन निवडणूक नकाशा तयार करणं आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक 2026 अशी 3 नवीन विधेयक आणण्याची तयारी केलेली आहे. ज्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे 2027च्या जनगणनेची वाट न पाहता 2011च्या जनगणनेच्या आधारावरच मतदारसंघांची पुनर्रचना करून महिला आरक्षण लागू करणं, जेणेकरून 2029च्या निवडणुकीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल. त्याचबरोबर अनुच्छेद 81(1) मध्ये बदल करून सध्या असलेली लोकसभेच्या कमाल 550 जागांची मर्यादा वाढवून एकूण 850 जागा करण्याचा मार्ग मोकळा करणं, ज्यामध्ये राज्यांसाठी 815 आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 35 जागा असतील. आणि याचसोबत अनुच्छेद 82 रद्द करण्याचा प्रस्ताव देखील आहे, ज्यामुळं प्रत्येक जनगणनेनंतर मतदारसंघाची पुनर्रचना अनिवार्य राहणार नाही आणि सरकारला आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार ही प्रक्रिया अधिक लवचिकपणे करता येईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लोकसभेच्या जागा वाढवून 850 करण्याची गरज का पडत आहे? तर मंडळी, सध्याच्या जागांचे वाटप अजूनही 1971च्या जनगणनेवरती आधारित आहे आणि त्या काळात एक खासदार सरासरी 10 लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत होता. पण आज हीच संख्या वाढून 25 लाखांपेक्षा जास्त झालेली आहे. म्हणजेच एका खासदारावरचा ताण आणि मतदारसंघांचा आकार प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळं प्रतिनिधित्व अधिक संतुलित आणि प्रभावी करण्यासाठी जागा वाढवण्याची गरज निर्माण झालेली आहे. पण राजकीय जाणकार यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण सांगतात की सध्या लोकसभेत फक्त 74 महिला खासदार आहेत, म्हणजे जवळपास 13.6%. आणि जर 543 जागांवरती थेट 33% महिला आरक्षण लागू केलं असतं तर सुमारे 181 जागा महिलांसाठी राखीव कराव्या लागल्या असत्या, ज्यामुळं अनेक विद्यमान पुरुष खासदारांना त्यांच्या जागा सोडाव्या लागल्या असत्या आणि त्यामुळं पक्षांतर्गत बंडाळीचा मोठा धोका निर्माण झाला असता. पण आता जर पुनर्रचनेनंतर एकूण जागा सुमारे 816 पर्यंत वाढल्या आणि त्यामध्ये जवळपास 273 नवीन जागा जोडल्या गेल्या तर त्यातील मोठा हिस्सा महिलांसाठी राखीव करता येईल आणि त्यामुळं सध्याच्या पुरुष खासदारांवर थेट परिणाम कमी होईल. म्हणजेच प्रतिनिधित्वही वाढेल आणि राजकीय विरोधकही तुलनेने कमी राहील. दरम्यान मंडळी, परिसीमनसाठी 2011चा जुना डेटा का वापरला जातोय आणि नवीन जनगणनेची वाट का पाहिली जात नाही, हा मोठा प्रश्न सध्या चर्चेत आहे. कारण लोकशाहीच्या नियमांनुसार मतदारसंघाची पुनर्रचना नेहमीच ताज्या जनगणनेच्या आधारावरती व्हायला हवी. पण जर सरकारनं 2027च्या जनगणनेची वाट पाहिली तर महिला आरक्षणाची अंमलबजावणी थेट 2034च्या निवडणुकांपर्यंत लांबू शकते आणि त्यामुळेच सरकार 2011च्या जनगणनेच्या आधारावरच ही प्रक्रिया पुढे नेण्याचा विचार करत आहे, जेणेकरून 2029च्या निवडणुकीपासूनच महिला आरक्षण लागू करण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना पत्र लिहून स्पष्ट संदेश दिलाय की महिलांचा हक्क आता आणखी पुढे ढकलता येणार नाही आणि तो शक्य तितक्या लवकरात लवकर लागू व्हायला हवा. पण दुसऱ्या बाजूला या घाईवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जात आहे, कारण काही विश्लेषकांच्या मते हे पाऊल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरू शकतं. ज्येष्ठ पत्रकार आरती जेरात यांचं मत आहे की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यातील महिला मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, जिथे एप्रिलमध्ये मतदान होणार आहे. तर राजकीय विश्लेषक राहुल वर्मा म्हणतात की जर यामुळे महिलांच्या मतांमध्ये 10% जरी कल बदलला तरी जिथे निवडणुका 3 ते 4% फरकाने जिंकल्या जातात
तिथे ते 1 ते 2% अतिरिक्त मतही निकाल बदलू शकतात. याचबरोबर लोकसभेचे माजी महासचिव PDT आचार्य यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलंय की जेव्हा सर्व पक्ष निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत तेव्हा इतक्या संवेदनशील मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याऐवजी निवडणुकीनंतर सखोल चर्चा व्हायला हवी होती. मात्र या सर्व ठिकाणं उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय की हे विधेयक 2023 मध्येच मंजूर झालं होतं आणि आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. कारण संसदेनं देशातील महिलांना 33% आरक्षण देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते शक्य तितक्या लवकर पूर्ण केलं पाहिजे. यासोबतच दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवली तर आता त्यांच्या जागा कमी होतील आणि हिंदी भाषिक राज्यांच्या वाढतील का, हा प्रश्न सध्या खूप जास्त चर्चेत आलाय. आणि ही भीती नवीन नाही, कारण 1976 आणि 2001 मध्येही उत्तर आणि दक्षिण भारतातील लोकसंख्येतील मोठ्या फरकामुळे परिसीमन पुढे ढकलण्यात आलं होतं. आजही परिस्थिती काहीशी तशीच आहे, कारण दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजन स्वीकारून लोकसंख्या नियंत्रणात ठेवली. पण जर मतदारसंघाची पुनर्रचना पूर्णपणे लोकसंख्येच्या आधारावरती झाली तर त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी याबाबत इशारा देत म्हटलंय की राज्यांचं नुकसान झालं तर 1950-60च्या दशकासारखी आंदोलनं पुन्हा उभी राहू शकतात. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवनाथ रेड्डी यांनी दक्षिणेकडील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकत्र येण्याचं आवाहन केलेलं आहे आणि पंतप्रधानांकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी देखील केलेली आहे. निवडणूक विश्लेषक ते राजकीय कार्यकर्ते बनलेले योगेंद्र यादव यांचं मत आहे की 2011च्या जनगणनेच्या आधारावर जर अनुपातिक पुनर्रचना झाली तर केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि पंजाब सारख्या राज्यांचं नुकसान होऊ शकतं आणि हिंदी भाषिक राज्यांना त्याचा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे संघराज्य समतोल बिघडण्याची भीती आहे. मात्र केंद्र सरकारकडून वारंवार आश्वासन दिलं जात आहे की राज्याच्या सध्याच्या वाट्याशी छेडछाड होणार नाही आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलंय की जागांचं वाटप परिसीमन आयोग करेल आणि ते अनुपातिक प्रतिनिधित्वाच्या आधारावरती होईल. म्हणजेच सध्याच्या टक्केवारीनुसारच जागा वाढल्या जातील. उदाहरणार्थ तामिळनाडूच्या सध्या 39 जागा आहेत, म्हणजे सुमारे 7.18% वाटा आहे आणि जर एकूण जागा 850 झाल्या तर त्याच प्रमाणानुसार तामिळनाडूच्या जागा सुमारे 61 पर्यंत वाढू शकतात. म्हणजे कमी होण्याऐवजी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढचा मोठा प्रश्न म्हणजे महिलांना आरक्षण नेमकं कधीपासून मिळणार आणि परिसीमन कधी लागू होणार. तर यासाठी सर्वप्रथम परिसीमन आयोग स्थापन केला जाईल, ज्याचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात आणि मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्य निवडणूक आयुक्त सदस्य असतात. प्रत्येक राज्यातून काही लोकप्रतिनिधी सहयोगी सदस्य म्हणून असतात, पण त्यांना मतदानाचा हक्क नसतो. भारतातील मागील आयोगांना अंतिम आदेश देण्यासाठी साधारण 3 ते 6 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. जसं 2002 मध्ये सुरू झालेलं परिसीमन 2008 मध्ये पूर्ण झालं, त्यामुळे सरकारचा प्रयत्न असला तरी ही प्रक्रिया 2029च्या निवडणुकीपर्यंत पूर्ण होईल का, हा अजूनही मोठा प्रश्न आहे. आणि एकदा हे लागू झालं की महिलांसाठी राखीव जागा प्रत्येक निवडणुकीत आळीपाळीने बदलत राहतील. तसंच SC/ST कोट्यातील 1/3 जागा त्या वर्गातील महिलांसाठी राखीव असतील. महत्वाचं म्हणजे हे आरक्षण फक्त लोकसभेतच नाही तर राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्येही लागू होणार आहे, कारण नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत तशी तरतूद आहे. त्यामुळं जिथे जिथे अजूनही जुने जनगणना डेटा वापरले जात आहेत तिथे नव्यानं परिसीमन होणार आहे. आता जर परिसीमन आयोगाचा निर्णय कुणाला चुकीचा वाटला तर काय, तर साधारणपणे अनुच्छेद 329 आणि परिसीमन कायद्यानुसार आयोगाचे निर्णय अंतिम मानले जातात आणि न्यायालयात थेट आव्हान देखील देता येत नाही. मात्र अलीकडील एका निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय की जर निर्णय पूर्णपणे मनमानी किंवा घटनात्मक मूल्यांच्या विरोधात असेल तर मर्यादित स्वरूपात न्यायालय हस्तक्षेप करू शकतं. पण तरीही सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार 2026च्या परिसीमन आयोग अधिक शक्तिशाली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर 15 एप्रिल रोजी मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली, ज्यामध्ये या विधेयकांवर चर्चा झाली. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही तिन्ही विधेयकं संसदेत मंजूर होणं किती सोपं किंवा कठीण आहे, कारण संविधान दुरुस्तीसाठी विशेष बहुमत लागतं आणि सध्याच्या आकड्यांनुसार एनडीएकडे 292 खासदार आहेत तर विरोधकांकडे 233, म्हणजेच एकट्यानं सरकारला हे विधेयक मंजूर करता येणार नाही आणि विरोधकांचा पाठिंबा आवश्यक आहे. जरी 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक एकमतानं मंजूर झालं होतं तरी यावेळी परिस्थिती वेगळी दिसते, कारण इंडिया आघाडी महिला आरक्षणाच्या बाजूने असली तरी परिसीमनच्या विरोधात आहे आणि ते संसदेत विरोध करण्याच्या तयारीत आहेत. याच संदर्भात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केलाय की सरकारचा सध्याचा प्रस्ताव महिला आरक्षणासाठी थेट संबंधित नाहीये आणि जातीनिहाय जनगणनेकडे दुर्लक्ष करून ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या हक्कांवरती परिणाम होऊ शकतो. तसंच दक्षिण आणि ईशान्येकडील राज्यांवरती अन्याय होऊ शकतो. त्यामुळं पुढील काही दिवसात संसदेत या मुद्द्यावर जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल आणि भाजपाच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.